मी हरळवाडीचे शेतकरी आहे की हरिदास दगडू धोडमिशे. तरी मी लसणाची लागण दिपावळीच्या हंगामात केलेली आहे. तर लसणाचा गड्डा खालीही तयार झालेला आहे आणि वर फांद्याला बी लसणाच्या कोड्या तयार झालेल्या आहेत. तरी मी त्याला राख बीक टाकून त्याला व्यवस्थित खात टाकून पाणी देऊन खुरपान करून वरचा खात ही मिसळलेला आहे, सगळा मिळून दिलेला आहे. तरी ह्या पद्धतीने लसूण माझा असा प्रकारे आलेला आहे. किती खर्च आला होता, किती गुंठ्यात होता तरी? तरी एक अंदाजी एक वापा होता की 1.5 वापा लसूण आहे. तरी ह्याचा खर्च एक मला 500 रुपये आलेला आहे. ब्यास आहेत खताचं ह्याचं त्याचं धरून सगळे 500 रुपये खर्च झालेला आहे मला ह्याचा. ही जी आता फांद्या आहेत त्याच्या लसणाच्या, तर त्याला कशामुळे लसूण वरती आला असेल? त्याला फांद्याला ह्याला खात पाणी व्यवस्थित केल्यामुळे आलेलं आहे. तर ही लसणाची कुडी फाट्याला बी आहे आणि खाली गड्डा बी तयार झालेला आहे. आता ह्याच्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी असं बघितलं होतं का? असं आयुष्यात कधीच बघितलेलं नाही आपण. ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी बी लसूण केलता पण असा आला नव्हता, नुसता गड्डा तयार झाला होता. फांद्याला पण आता आला? हा, फांद्याला पण आता आलाय.